आपल्यासोबत काँग्रेसचे भाई जगताप सुद्धा आहेत. भाई, तुम्ही काय सांगाल? तुमचं काय म्हणणं आहे? एकूणच भाजपच्या या नेत्यांना सत्तेचा माज आलाय का? काय म्हणता येईल? मी अनेक वेळेला सर्वात प्रथम या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. कारण हा सत्तेचा माज गेली 20 महिने आपण पाहत आहोत. एकतर एवढ्या भयंकर दुर्घटनेच्या ठिकाणी स्वतःचं कर्तव्य बजावता येत नाही आणि तिथे आज आम्हाला कुणालाही माहित नाही की किती त्या 2 एसटीच्या व्यतिरिक्त किती गाड्या गेल्या. तिथे शेकडो नातेवाईक तिथे हवालदिल होऊन तिकडे शासनाकडे बघत आहेत आणि शासनाचे मंत्री अशा पद्धतीने बेजबाबदार बेमुरवत मस्तीमध्ये जर राहत असतील तर खरोखरच या घटनेचा जेवढा तीव्र शब्दामध्ये निषेध करावा तेवढा कमी आहे. आणि आम्ही नेहमीच की नैसर्गिक कुठच्याही आपत्तीला कोणी जबाबदार आहे असं मी म्हणणार नाही, परंतु जी घटना दुर्दैवी घडली आहे त्याच्यामध्ये शासन म्हणून जेव्हा तुम्हाला त्या घटनेच्या त्या ठिकाणी जे काम करायला पाहिजे आणि जर तिथे पत्रकार असतील आणखीन कोण असतील जर तिथे ते काही प्रश्न विचारत असतील तर त्याच्यामध्ये इतकं रागवण्याचं काय कारण आहे? आम्ही अनेक वेळेला पाहिलेलं आहे. अनेक प्रसंग आठवा अगदी लातूरचा भूकंपापासून अनेक हे आठवा आपण सगळ्यांनी. कधीही असं घडलं नाही आणि म्हणून मला खरोखरच मनापासून वाईट वाटतंय आणि अगदी मी नेहमी म्हणतो की हा सत्तेचा माज जो आहे हा बरोबर नाही. पालकमंत्री या नात्यानं त्यांनी पालकासारखं वागणं अपेक्षित होतं, मात्र कुठेतरी मालकासारखं वागल्याचं दिसून येतं आहे. कारण की खरंच इथं सरकारचा संवेदनशीलपणा दिसणं खरं तर गरजेचं होतं, मात्र कुठेतरी संवेदनशून्यता दिसून येते. हे जे सगळे नातेवाईक होते, जे मृतदेह जे वाहून गेलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळत नाहीये, त्याच्यामुळे कुठेतरी त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यावी यासाठी हे सगळे जण आले होते, मात्र त्यांची सुविधा सुद्धा त्यांची सोय सुद्धा केली गेली नाही आणि म्हणूनच हा प्रश्न विचारण्यात आला होता. खरं तर जनतेनं आपले प्रश्न कुठेतरी मांडले जावेत यासाठी या प्रतिनिधींना निवडून दिलेलं असताना जेव्हा हे नेते मंडळी असं बिहेव करतात तर यांना खरं तर या मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार काय आहे हा आमचा प्रश्न आहे. ते बरोबर आहे. माझं म्हणणं तेच आहे की आणि हा प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये सभागृहामध्ये सुद्धा आज सकाळी 289च्या माध्यमातून आम्ही हेच विचारलं की एकतर रात्री 11-11:30 वाजता घडलेली घटना, तिथे आपत्कालीन कुठची व्यवस्था नाही. त्या ठिकाणी स्वतः कलेक्टर सकाळी पोहोचले तरी सुद्धा सभागृहामध्ये मंत्री महोदय असं सांगतात आहेत की 15 मिनिटात सगळी त्या ठिकाणी ही मिळाली मदत मिळाली. कसली मदत? आज 48 तास होऊन गेले, जवळजवळ 48 तास होत आले, अजूनही त्या ठिकाणी जी काही परिस्थिती आहे आणि बिचारे ते नातेवाईक जर त्यांच्या यांच्या बाबतीमध्ये जर तिथे विचारायला आले असतील पोलीस स्टेशनमध्ये, धड त्याची माहिती नाही, तिथे माहिती देण्यासाठी मदत केंद्र तिथे नाही. याच व्यवस्थेवर आम्ही सकाळी 289च्या माध्यमातून सुनील तटकरे असतील, नारायण राणे असतील, मी स्वतः आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्ष नेते असतील, आम्ही सगळ्यांनी ह्याच विषयावर विचारलं सरकारला आणि सरकारला आम्ही सांगितलं की बाबा या बाबतीमध्ये स्टेटमेंट करायला पाहिजे, या बाबतीमध्ये तुम्ही सभागृहाला माहिती दिली पाहिजे. आणि हे आम्हाला पूर्णतः या गोष्टीची चांगली कल्पना होती की ही गोष्ट अतिशय वाईट पद्धतीने हाताळली जाते आणि तीच गोष्ट आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सभागृहामध्ये आम्ही मांडली. परंतु पालकमंत्री जे आपण म्हणताय ते बरोबर आहे. पालकमंत्र्याचा अर्थ काय होतो? त्यांनी जर पालकत्व त्या जिल्ह्याचं घेतलेलं आहे तर त्या ठिकाणच्या ह्या दुर्दैवी घटनेला कमीत कमी त्या तिथल्या त्यांच्या नातेवाईकांना तरी कमीत कमी तुम्ही हे करायला पाहिजे. आजही त्यांना पत्ता नाही की त्यांची त्यांची जे काही ह्या घटनेमध्ये ज्या दुर्दैवी याच्यामध्ये जे काही लोक अजून त्यांचा हे लागत नाहीये, गाड्यांचा पत्ता लागत नाही. या साध्या गोष्टी जर सांगता येत नसतील आणि कार्यकर्ते सुद्धा जर असे कोणाच्या अंगावर जात असतील तर त्यांनी हाच विचार करावा की त्या घटनेमध्ये तुमच्या घरातला एखादा जर गेला असता तर तुम्ही कसे वागले असते. हाच आमचा साधा प्रश्न तिथे सभागृहामध्ये आहे आणि बाहेर सुद्धा आम्ही त्यांना हेच प्रश्न विचारत आहोत.